लोणंद शहरात श्रावणी सोमवार दिनी महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी। लोणंदमध्ये खेमावती नदीच्या किनारी महादेवाच्या स्वयंभू मंदिरात पहाटेपासून पूजार्चा दिनक्रम सुरू झालेला आहे आणि आज दिवसभर पहिला सोमवारी भाविकांची महिला पुरुष आबालवृद्ध भाविक दिवसभर भक्तिभावाने पूजा करून दर्शन घेण्याचे भाग्य सर्वांना लाभणार आहे। या ठिकाणी मसाले, दूध, केळी, सफरचंद इत्यादींचे वाटप सुरू होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। मी आहे लोणंदमधील सामाजिक कार्यकर्ते अजंबा आतार यांचा सर्वांना नमस्कार। बंधूंनो, समस्त नागरिक आणि माझ्या समाज बांधवांनो आणि माझ्या प्रिय मित्रांनो, अतिशय आनंदी वातावरणामध्ये एक आनंदी विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत। विषय आहे नागपंचमीचा, श्रावण महिन्याचा, आणि हा अत्यंत मनाला आनंद देणारा, आल्हाददायक असा विषय आपल्यासमोर मांडत असताना मोठा मनोमन आनंद होत आहे। मित्रांनो, आज श्रावणी सोमवारमधला पहिला सोमवार अतिशय आनंद दिला। या पहिल्या सोमवारनं ते शेवटपर्यंतचे हे सगळे सोमवार आपण कटाक्षाने त्याचा आनंद घेणार आहोत, आणि त्या पद्धतीनं श्रावण महिन्यातला हा जो सोमवार आहे त्याचं विशेष महत्त्व आज योगायोगानं आलेलं आहे की आज श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा सोमवारचा दिवस हे एक मनोमिलन या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आणि कुतूहलानं घडले। याचं एक मोठं विशेष विलक्षण असं एक कौतुक या सणाच्या निमित्तानं सगळ्यांना होते। नागपंचमीचा दिवस, नागपूजेचा दिवस याच दिवशी आलेला आहे, आणि त्याचबरोबर श्रावणी सोमवारचं एक विशेष महत्त्व आपणाला या महिनाभर याचं कटाक्षाने उपवास पाळून एक प्रकारचं आपण या श्रावण महिन्यातला आनंद घेत असतो। श्रावण महिना हा उपवासाचा महिना आहे, आणि ह्या उपवासाच्या महिन्यामध्ये आपण आपलं अंतःकरण या उपवासाच्या माध्यमातून शुद्ध करत असतो। एक प्रकारचं आपण आहारावर आपण थोडंसं एक विशेष लक्ष देऊन एक सात्विक आहार या महिन्यामध्ये उपवासाच्या निमित्ताने घेत असतो, आणि त्या उपवासामुळं आपल्याला एक प्रकारचे आंतरिक एक मनाला आनंद मिळतो। आपली दृष्टी एक प्रकारची साफ होते, एक बुद्धीला चांगली चालना मिळते, सात्विक विचार आणि एक प्रकारचे चांगल्या विचारानं आपल्याला जीवनाचा, आयुष्याचा मार्ग या उपवासाच्या माध्यमातून उलगडतो, आणि त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये उपवास एक प्रकारच्या आत्मिक शुद्धीच म्हणावी लागेल। पाहण्यासारखं जे मंदिर आहे, तो परिसर आहे, आणि त्या परिसराचं विशेष महत्त्व आहे। त्याचबरोबर लोणंद या ठिकाणी सुद्धा हेमावतीच्या नदीकाठी एक भगवान श्री शंकराचं, महादेवाचं एक प्राचीन, अतिशय प्राचीन असं मंदिर आहे, आणि स्वयंभू स्थितीमध्ये त्याच्या त्या शिवलिंगाचं दर्शन मिळतं, आत्मिक समाधान मिळतं। अशा पद्धतीमध्ये दूरवरून लोक या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा लोणंद या ठिकाणी भेट देतात। लोणंदचं ते अतिशय असं प्राचीन मंदिर, खूप देखणं असं जुनं मंदिर, पाहण्यासारखं मंदिर आता नवनिर्मितीच्या दृष्टिकोनाकडे ते झेप घेत आहे। नाविन्याच्या दृष्टिकोनातून ते मंदिराची निर्मिती होत आहे। हा लोणंदच्या शहरामध्ये एक विशेष प्रकारे अत्यंत असं वैभवात भर टाकणारं ते मंदिर निर्माण होणार आहे, आणि त्या भगवान श्री शंकराच्या माध्यमातून या लोणंदच्या वैभवामध्ये एक प्रकारचं चांगलं विलोभनीय असं मंदिर त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। आणि आज आपण पाहतो की भगवान श्री शंकराची आराधना, उपासना आपण या श्रावण महिन्यामध्ये अत्यंत जास्तीत जास्त पद्धतीनं करत असताना 12 ज्योतिर्लिंगापैकी बीड या ठिकाणी सुद्धा परळी वैजनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविक देशभरातून त्या ठिकाणी येतात। त्याचबरोबर भीमाशंकरचं सुद्धा मंदिर अत्यंत प्राचीन आणि पाहण्यासारखं मंदिर, अत्यंत महाराष्ट्रासह देशभरातील लोक त्या भीमाशंकरच्या मंदिराचं देशभरामध्ये कौतुक होत आहे। ते सुद्धा मंदिर भगवान श्री शंकराचं पाहिल्यानंतर आत्म्याला खूप समाधान मिळतं, आणि एक प्रकारचं
दिव्य आनंद मिळतो. अशा पद्धतीचं मंदिर पाहण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये मोठी रेलचेल होते आणि याबरोबर आपण अनेक शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये एक मनाला आनंद मिळत असताना श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त आपण तल्लीन होऊन त्या श्रावण महिन्याचा आनंद घेऊ.